वाडीमध्ये कारवाई करण्याचं भूमिका ही आमची फार वेगळी आहे. मी तुम्हाला सांगितलं, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून तुम्ही माहिती घ्या. यासिन भटकळचा सुद्धा तिथं वावर होता. आज मी जी कारवाई केली, नरेंद्र भाऊंनी जी कारवाई केली, शासनाने प्रशासनाने जी कारवाई केली ती योग्यच आहे. त्याचं मी समर्थनच करतो. मग माझ्यावर काही पण आरोप झाले तर मी तिकडे लक्ष देतो. हे समर्थन करत असताना मी हे सुद्धा मानतो की त्या भूमिपुत्रांवर आणि लघुउद्योजकांवर कारवाई व्हायला नव्हती पाहिजे. त्याचं मी समर्थन करत नाही. हायकोर्टामध्ये जेवढ्या लोकांनी 90, 95, 96, 99 लोकांनी आणि 100 लोकांनी ज्या पिटिशन दाखल केलं त्यांची नावं घ्या ना. त्या नावांमध्ये तुमच्या लक्षात येईल की बाबा त्या पिटिशनमधले 95% लोक तीच आहेत, त्या विशिष्ट धर्माचे आहेत. का आमच्या लोकांना काय वाटत नव्हतं का तिथं? याच लोकांनी का पिटिशन दाखल केलं? आणि ह्या लोकांच्या या चुकीच्या कामामुळं आमच्या परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण झालं. आणि ती दहशत आम्ही सहन करणार नाही, सहनच करणार नाही. आम्ही या सगळ्या ॲक्टिव्हिटीवर लक्ष देऊ आहोत की यांनी परत एकदा तिथं जर असं काय केलं तर आम्ही परत एकदा त्याच्यावर कारवाई. या लोकांना काढल्यानंतर जर हे चांगले लोक आहेत, ही जर चांगला धंदा करणारे लोक आहेत, तर मग ह्यांना त्या ग्रामपंचायतीने आमच्या इथं धंदा करायचा नाही असं का पत्र दिलं? नमस्कार. द पॉलिटिक्सच्या अँटी चेंबरमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधल्या कुदळवाडीमध्ये अतिक्रमणाची मोठी कारवाई झाली. साधारण 828 एकर क्षेत्रावर ही अतिक्रमणाची कारवाई झाली. आणि अतिक्रमण कारवाईबद्दल काही प्रश्न महेशदादा लांडगे आज आपल्याबरोबर आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. दादा, ही एवढी मोठी कारवाई होण्याचं नेमकं कारण काय वाटतंय? काय आहे त्याच्या पाठीमागं? सातत्याने ना आपण मागच्या 20-25 वर्षापासून या कुदळवाडी संदर्भामध्ये काही बारका लक्षात आणले पाहिजेत लोकांच्या. आता साहजिक लोकसंख्या पिंपरी चिंचवड शहराची वाढते, वाढणाऱ्या लोकसंख्येबद्दल प्रॉब्लेम नसतो. पण ज्या ठिकाणी अवैधपणे व्यवसाय चालतात, ज्या ठिकाणी अवैधपणे येऊन लोक राहतात, कुठल्याही प्रकारचा शासकीय म्हणजे रेव्हेन्यू भरत नाहीत आणि त्यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने जास्त घातक होतं. आता महत्त्वाचा जिव्हाळ्याचा विषय असा आहे की त्याच्या कुदळवाडीच्या बाजूला इंद्रायणी नदी आहे. बरोबर. ज्या इंद्रायणी नदीला आपण इतिहासामध्ये आपण म्हणजे तीर्थ म्हणून त्या इंद्रायणीचं पाणी, अनेक आरोप, राजकीय आरोप, प्रत्यारोप त्याच्यावर झाले, पण त्याच्याकडून ठोस काम केलं नव्हतं. मग त्याच्यात आता आम्ही काम करायला सुरुवात केली 2014 नंतर. बऱ्यापैकी आम्ही त्याच्यामध्ये हे केलं. मग आमच्या लक्षात आलं सातत्यानं 1-2 गोष्टी आपल्या शहराच्या जिल्ह्याच्या दृष्टीने घातक आहेत. शहराच्या आणि जिल्ह्याच्या दृष्टीने घातक असलेल्या 2 गोष्टी म्हणजे एक सुरक्षा, म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेच्या माध्यमातून अनेक वेळा या कुदळवाडीचा उल्लेख वेगवेगळ्या विषयामध्ये आला. म्हणजे आतंकवादी कारवाई किंवा बाकीच्या मुवमेंट तिथं असलेल्या वास्तव्याच्या अशा अनेक वेळा आल्या. त्यानंतर दुसरा मुद्दा होता की इंद्रायणी नदी जी आहे ती शुद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना सगळ्यात जास्त इंद्रायणी नदी खराब होण्याचं कारण काय तर कुदळवाडीमधनं येणारा नाला. मग आम्ही त्या कुदळवाडीवरनं नाल्याच्या संदर्भामध्ये काही आमच्या पर्यावरण विभागाकडनं, काही आम्ही महाराष्ट्रातले काही म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं काही नोटीस तिथं पाठवल्या, काही यंत्रणा आम्ही तिथं कामाला लावली. त्याच्यानंतर लक्षात आलं की 100% त्या भागातनं रासायनिक पाणी हे सगळं याच्यामध्ये प्लॅस्टिक जाळून हे सगळं करून त्या नदीत डायरेक्ट थेट सोडलं जातं. त्याचबरोबर काही म्हणजे जे पण आता ते कारवाई झाली, जेवढी बांधकामं झाली त्यातल्या 80% बांधकामांचे ड्रेनेज हे डायरेक्ट नाल्यामार्फत, त्याच्यावर कुठलंच प्रोसेस होत नव्हतं. मग आता या 2 गोष्टी महत्त्वाच्या, आजूबाजूला राहणाऱ्या त्या परिसरातल्या नागरिकांची सुरक्षितता, त्यांचं आरोग्य आणि इंद्रायणी नदी, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला कारवाई करणं गरजेचंच होतं. पण एवढी मोठी कारवाई केली आणि ही कारवाई करत असताना बऱ्याच वेळा असं म्हटलं गेलं की काही रोहिंगे, काही बांगलादेशी मुसलमान त्या एरियात आहेत, त्यांनाच पकडा, आम्ही बाकीच्यांना तुम्ही कशाला त्रास देताय, अशा पद्धतीनं काही आवाज उठवले गेले. तर त्याबद्दल तुमचं मत काय? ते बघा, सरसकट झालेल्या कारवाईबद्दल. सरसकट कारवाईच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर सरसकट कारवाईमध्ये ना याचं खरं पाप कुणाचं आहे तर याच विशिष्ट समाजाचे, मुस्लिम समाजाच्या. बरं.
30 तारखेला ज्यावेळेस आम्ही ठरवलं की कारवाई करायची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने, त्यावेळेस कारवाई करताना महापालिकेच्या विकास आराखड्यातले रस्ते असतील, आरक्षण असतील, त्या संदर्भात कारवाई करायचं ठरलं. आणि त्यावेळेस मग यांनी अवैधपणे म्हणजे संविधानिक मार्गाने आपण कसं आंदोलन करतो तसं न करता एक प्रेशर निर्माण करण्यासाठी त्यांनी रास्ता रोको केला. महापालिकेला त्या ठिकाणी म्हणजे प्रशासनाला अडचणीत आणलं. आणि त्यामुळे प्रशासनाने त्यांना सांगितलं 7 दिवसाची मुदत तुम्हाला देतो, त्यामध्ये तुम्ही काढून घ्या. त्याच्यानंतर काय केलं, 7 दिवसांनी त्यांनी रोडमधलं बांधकाम काढणं किंवा आपल्या ज्या DP प्लॅनमध्ये ज्या विकास आराखड्यामध्ये जी काम जागा देत ती जागा मोकळी करणं, जेणेकरून ट्रॅफिकच्या समस्या, तिथल्या लोकांना लागणाऱ्या ज्या पण काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी लागणारे जे पण काही DPमध्ये आरक्षण असतात ती क्लिअर करणं, हे त्यांनी करायला सुरुवात अपेक्षित होतं. पण त्यांनी काय केलं, त्या 7 दिवसामध्ये जवळजवळ 134 लोकांनी 134 का 35 लोकांनी कोर्टाकडे धाव घेतली. त्यात सगळे भंगारवाले होते. मग कोर्टाकडे गेल्यानंतर त्या सुप्रीम कोर्टात एकाच व्यक्तीने 3 दाखल केल्या, त्या सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या. त्यानंतर हायकोर्टामध्ये होत्या, काही 90-100 होत्या. त्या हायकोर्टातल्या लोकांच्या विरोधात कोर्टाने डायरेक्ट प्रशासनालाच ताशेरे ओढले. जर अशी कायदा सुव्यवस्थेची जर परिस्थिती निर्माण होत असेल आणि असं अवैधपणे ही लोक जर त्या ठिकाणी व्यवसाय करून अशा प्रकारे जर आंदोलन करत असतील आणि कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर सरसकट तिथं जेवढं पण आणि तिकडे त्याच्यावर कारवाई करा. हा कोर्टानं दिलेला निर्णय. आणि तो निर्णय मी बोलतो म्हणून कोर्टाचा निर्णय, कोर्टात कॉर्पोरेशन गेलं का नाही, कोर्टात महेश लांडगे गेला का नाही, कोर्टात कोण गेलं, त्या ठिकाणी ज्या लोकांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही तुमचं काढून घ्या, एकतर त्यांनी 30 तारखेला विरोध नसता केला तर रस्त्यावर कारवाई झाली असती, आरक्षणांवर कारवाई झाली असती आणि तो भंगार हा विषय तिथून निघून गेला असता. भंगार कुदळवाडी ही चिखलीची वाडी आहे, चिखली ताळगाव चिखली. ताळगाव चिखलीला एक सांप्रदायिक वारसा आहे. हा इतिहासामध्ये तुम्ही वाचा जरा, तिथे जी लोक म्हणजे जी स्थानिक लोक आहेत त्यांना माहिती, म्हणजे आमच्या सगळ्या स्थानिक लोकांना माहिती. तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी तिथं होते, नंतर टाळ पण तिथं आहे. आणि त्यामुळे त्या गावाला टाळगाव चिखली असं म्हणलं जातं. आणि मग या टाळगाव चिखलीमध्ये जर अशा प्रकारची लोकं येऊन राहून तिथल्या लोकांच्या म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं जर हे करत असतील, प्रॉब्लेम तयार करत असतील जिल्ह्याच्या दृष्टीनं, आणि त्यांच्या बऱ्याचशा कारवाया ह्या म्हणजे राष्ट्राच्या विरोधात होत्या, आपल्या याच्या विरोधातच होत्या अनेक ठिकाणी. आता तुम्ही सांगा, बेकायद्या त्या ठिकाणी बांधकामं झाल्यानंतर त्यांनी ती जी लोकं त्या ठिकाणी आली राहिल्या, कुणाचीच नोंद नाही तिथं. किती लोक राहतात, काय करतात, काय नाही, कशाचीच नोंद नाही. बरं, तिथल्या आजूबाजूला राहणारी जी सोसायटीतली लोकं आहेत, आजूबाजूला राहणारे जे आमचे जे ग्रामस्थ आहेत, जे स्थानिक लोक आहेत, तुम्ही म्हणजे तिथल्या लोकांना एक असं वाटत होतं की आपण आपल्या म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आपण असुरक्षित आहे. आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी एक प्रकारची एक ताकद अशी तयार केली की आम्हीच जे काय आहेत, आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं. ते कोर्टात नसते गेल्यानं मला वाईट वाटतं त्या गोष्टीचं की आमच्या भूमिपुत्रांवर आणि लघु उद्योजकांवर कारवाई झाली, ती झाली नसती. तशा पद्धतीचा आमचे आदरणीय देवेंद्र भाऊन आमचं सगळ्यांचं तर संमत पण होतं. देवेंद्र भाऊंनी यामध्ये मोठी एक म्हणजे सगळं तर त्यांच्यामुळे अधिवेशनामध्ये प्रश्न पण मांडला होता. त्यांनी म्हणले अयोग्य कारवाई झालीच पाहिजे, आणि त्यांनी पूर्णपणे प्रशासनाला तशा प्रकारच्या सूचनाही दिल्या देवेंद्र भाऊंनी. त्यामुळं देवेंद्र भाऊंनी असं नव्हतं सांगितलं की लघु उद्योजकांना पाडा. 2-2, 4-4 महिन्याला त्या ठिकाणी आगीच्या घटना घडत आहेत, स्फोट्स होत आहेत. आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना तुम्ही विचारा, त्यांच्या स्वास्थ्य आरोग्याबद्दल विचारा, त्यांची काय प्रकृती, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, ह्या सगळ्या ज्या घटना आहेत, ह्या घटना अचानक 8 दिवसात घडल्यात असं नाही आहे. वेळोवेळी त्यांना त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. 2020मध्ये आदरणीय आयुक्त राजेश जाधवांनी दिलेत. त्यानंतर आत्ता शेवटचं सांगतो, 24मध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी आगीचं स्वरूप मोठं, डिसेंबरच्या टायमाला फार मोठी आग लागली होती. नोव्हेंबर-डिसेंबरच्या टायमाला फार मोठी आग होती. आणि मग ती 4 दिवस ती आग विझली नव्हती. तिथं जायला जे काय आपण फायरच्या गाड्या आहेत, फायर ब्रिगेडच्या गाड्या, त्या जायला रस्ता पण नव्हता, कुठल्याच प्रकारचं हे नव्हतं. आणि अचानक आता समजा त्या ठिकाणी
काही अशी घटना घडली असते, मोठी घटना घडली असते आणि त्याच्यामध्ये काही लोकांचा जर प्राण गेला असतं तर कोण जबाबदार असतं? त्याला आम्हालाच जबाबदार धरलं असतं ना. आणि ह्या लोकांच्या या चुकीच्या कामामुळं आमच्या परिसरामध्ये एक दहशतीचं वातावरण झालं आणि ती दहशत आम्ही सहन करणार नाही, सहनच करणार नाही. आणि ते दहशतीमुळं जर आमच्या इथलं म्हणजे जसं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणि गृहमंत्री अमित भाई शहांनी जसं देश सुरक्षित राहण्याकरता आपल्या सीमा सक्षम केल्या, सीमा सुरक्षित केल्या, तसं देवेंद्र भाऊंनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद संपला पाहिजे, आतला जो काय आतमध्ये ज्या कारवाया चालतात त्या संपल्या पाहिजे या दृष्टीने काम चालू केलं. आणि त्याच्यात तुम्ही पहा गडचिरोलीमध्ये चांगल्या प्रकारे, पण तसंच त्यांचे आम्हाला पण सांगणं आहे की आपापला मतदारसंघसुद्धा या अशा कारवायांपासून सुरक्षित राहण्यासाठी, अशा कारवाया आपल्या इथं होऊ नये त्यासाठी सगळ्यांनी सतर्क राहा. आपण बाकीच्या सुविधा, सार्वजनिक सुविधा एक लोकप्रतिनिधी देणं आपलं कर्तव्य आहे, पण या भारताचा नागरिक म्हणून आपल्याला आपल्या इथल्या नागरिकांचं काळजी घेणं, आपला देश राष्ट्र सुरक्षित राहिलं पाहिजे, आपला परिसर सुरक्षित राहिला पाहिजे, याच्याकरता सुद्धा आपली जबाबदारी आहे. आणि त्यामुळे ही कारवाई करणं गरजेचं होतं, त्यामुळे कारवाई केली आम्ही. हे सगळीकडे बघताना म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आता ते जे भूमिपुत्र लघु उद्योजक आहेत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल तुम्ही आता काय करणार आहात पुढं? तुम्ही काय रोड ऑफ ॲक्शन, काही प्लॅन ऑफ ॲक्शन? आम्ही त्या संदर्भामध्ये देवेंद्र भाऊंशी माझं बोलणं झालं आहे, महापालिकेचे आयुक्त त्यांच्याशी बोलणं झालं आहे. तिथं ज्या लोकांना एक म्हणजे जे लघु उद्योजक आहेत, जे उद्योजक आहेत त्यांना एक खिडकी योजनेमार्फत एक म्हणजे एकदम त्यांना की अधिकृतपणे त्यांना तिथं उद्योग उभं करता येतील, अधिकृतपणे त्यांना त्या सगळ्या परवानग्या घेऊन आपल्याला कसली अडचण न ठेवतात तो उद्योग कायमस्वरूपी राहील अशा संदर्भामध्ये सगळ्या ज्या काय परवानग्यासाठी एक खिडकी योजना आम्ही चालू करतो. त्याच्यामध्ये या सगळ्या उद्योजकांना जर आम्ही परत एकदा त्या ठिकाणी करण्यासंदर्भात आमची हे चालू आहे. आणि त्यांना जे वाटतं की बाबा आपण किचकट्स हे असतात, कारण तिथं 2-3 झोन आहेत, एक औद्योगिक झोन आहे, एक ग्रीन झोन आहे, एक आर झोन आहे, या सगळ्या आणि त्यात परत ब्लू लाईन म्हणजे फ्लड लाईनची पूररेषेसुद्धा आहे. मग या सगळ्यांमध्ये ज्या परवानग्यांना अडचण येते त्याच्याकरता आम्ही सुटसुटीतपणा नेटनेटकेपणा यावं. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेचं प्रशासन, विशेषतः आयुक्तांचं कौतुक करावं लागेल शेखर सिंग साहेबांचं. त्यांनी ही सूचना ठेवल्यानंतर किंवा त्यांनी ही कारवाई करताना त्यांनी पण कुणावर असा रागद्वेष ठेवला नाही. ॲक्च्युली त्यांचं सुद्धा मनात असंच होतं की या शहराच्या दृष्टीनं ज्या ठिकाणी आगीचं सामान अनेक आजूबाजूच्या लोकांनी हे केलेलं आहे. शेवटी मी एक लोकप्रतिनिधी म्हणून मला काही भावना आहेत, ते एक IAS अधिकारी म्हणून एक त्यांना पण एक व्यक्ती म्हणून भावना आहेत किंवा काही चौकटी आहेत, नाही त्यांना भावना आहेत, पण कायद्याच्या चौकटी बाहेर कुणाला काम करता येत नाही. ज्यावेळेस हायकोर्टाने अशा प्रकारचे आदेश दिले त्यावेळेस त्यांना बंधनकारक येते हायकोर्टाचे आदेश मानणं, कारण कंटेंट कुणी म्हणजे कोर्टाचा अवमान करण्याचं धाडस कुणातच नाही. शेवटी आपण सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर काम करणारी लोक आहोत, ज्यांच्या संविधानावर आपण सगळेजण, मग त्या संविधानाच्या आधारावर जर कोर्टाने जर यांना अशा प्रकारची ताशीर होती तर त्यांना कारवाई करणं भाग होतं. ही सगळी जी काय कारवाई झाली त्या कारवाईला गाझा युद्धभूमीविषयी पण काही ठिकाणी म्हणजे संदर्भ दिला गेला, काही गाझापट्टी झाली असं म्हटलं जातं, त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? नाही, जे लोकांनी याला अशी उपमा दिली त्या लोकांनी खरं तसं द्यायला नव्हतं पाहिजे. ती कुदळवाडी आमची आहे, त्याला भंगारवाडी म्हणले काही ठिकाणी गाझापट्टीचं स्वरूप आलं आहे. गाझापट्टीवर हल्ला का झाला, गाझापट्टी का तशी ती परिस्थिती झाली हे लोकांपुढं त्यांनी मांडलं पाहिजे. हमाससारखी जर एखादी आतंकवादी संघटना त्या ठिकाणी निर्माण होत असेल तर तिथं कुणी त्या प्रकारची कारवाई करेल. आणि मला माझ्या कुदळवाडीचं ते हे नाही करायचं, हमाससारखी एखादी आतंकवादी तिथनं तयार होतील संघटना अशी मी कधीच होऊन देणार नाही. त्यामुळं जी कारवाई झाली, ज्या कारवाईमध्ये मी माझं स्पष्ट मत व्यक्त केलं, ज्या स्क्रॅप दुकानावर भंगारांच्या गोदामावर कारवाई झाली ती योग्यच आहे, त्याला माझं समर्थन आहे, त्याला मीच स्वतः मागणी केली होती, मी स्वतः त्या ठिकाणी पुढाकार घेतला होता. पण याचबरोबर त्या ठिकाणी ज्या भूमिपुत्रांवर हे झाला, अन्याय झाला किंवा लघु उद्योजकांना त्यांना मी समर्थन केलं नाही, कारण त्या लोकांच्या संदर्भामध्ये मला नाही, देवेंद्र भाऊंना सुद्धा सहानुभूती, आमच्या सगळ्यात वरिष्ठ लोकांना सहानुभूती. कारण काय आहे की आज विचार केला तिथं 827-28 एकर जागा मोकळी झाली, तर ते 827 आपल्याजवळ तसं पाहिलं तर कालपर्यंत आम्ही जरा थोडंसं माहिती घेतली तर 936 एकर 940 एकर जवळपास ते जात आहे.
त्याच्यामध्ये आम्ही किती आहे स्थानिक लोक, किती 50 एकर, 50 एकर. मग 940 पैकी जर आम्ही 50 एकर आहोत तर 890 एकर जागा कुणाची? 890 एकर जागेवर ताबा कुणाचा आहे? 800 एकरचे मालक कोण आहे? 890 एकरचे मालक कोण आहेत? जे लोक स्क्रॅपचा धंदा, कबाडीचा धंदा टाकायला आले, ज्यांनी 2-2 गुंठे जागा भाड्याने घेतली, ते आज 20-20, 30-30 एकरचे मालक आहेत. 100-100 एकरचे मालक आहेत तिथं. 150-150 एकरचे मालक आहेत ते. आज आमच्या स्थानिक लोकांच्या जागेवर भाड्याने दुकानं चालू केली भंगारची. हळूहळू ज्याची जागा होती त्याचीच विकत घेत बसले. त्याच्याच बाजूला त्या आरक्षणाची जागा 100 एकर जागा, 940 एकरपैकी 100 एकर जागा ही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरक्षणातली आहे. नाही आरक्षणातली आहे, DP प्लॅनमधली आहे, रस्त्यांमधली आहे, तिथल्या आरक्षणांमधली आहे. आता जे लोक टॅक्स भरतात त्या लोकांना अपेक्षा असते की मी या पिंपरी चिंचवड शहराचा प्रामाणिकपणे कर भरतोय, तर मला सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. त्या ठिकाणी ट्रॅफिकची होणारी समस्या, त्याच्यावर लोक आरोप करतात, पण त्याच्यावर कोणी मार्ग काढत नाही. आम्ही मार्ग काढतोय. ती जी गावं 1997ला समाविष्ट झाली, त्या समाविष्ट गावातली आरक्षित जागा जी तुम्ही 100 एकर म्हणताय, पण आता ह्या जागेसाठी ती 100 एकरमध्ये नवीन काही पुढे जाऊन प्लॅन तुमचा आहे? ही 100 एकर जागा सोडली ना, रस्ते किंवा बाकीची जी आरक्षण आहे ही सोडून अजून आमच्या एक चांगल्या काही कल्पना आहेत की ज्या तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी, तिथल्या लघुउद्योजकांसाठी ह्या फायदेशीर ठरतील. माझ्या शहरामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये, माझ्या भोसरी मतदारसंघामध्ये तळवडेपासून तर दिघीपर्यंत जो समाविष्ट पट्टा होता, तुम्ही तळवडेमध्ये रेड झोन आहे त्यामुळे ते डेव्हलप करता येत नव्हतं. चिखलीमध्ये काही प्रमाणात केलं आणि काही म्हणजे बऱ्यापैकी तिथल्या या कुदळवाडीच्या अस्तित्वामुळं किंवा तिथल्या कुदळवाडीतल्या वातावरणामुळं त्या ठिकाणी डेव्हलपमेंटच होऊ शकत नव्हती. तुम्ही शेजारी मुशी, जाधववाडी, मुशी, बोराडेवाडी, दुडोळगाव, चरवली हा एरिया पहा किती सुंदर डेव्हलप झाला आहे. 20 वर्षात 1997ला गावं त्या ठिकाणी आली, 2017पर्यंत डेव्हलप झाली नव्हती. 2017ला आम्ही सुरुवात केली आणि आत्तापर्यंत तुम्ही बघा आजूबाजूची डेव्हलपमेंट कशी झाली. डेव्हलपमेंट करणं फार गरजेचं आहे. माझं सर आहे ना, माझं स्वतःचं असं मत आहे की माझा मतदारसंघ आहे ना लोकांना आवडला पाहिजे राहण्यासाठी. लोकांनी म्हणलं पाहिजे की मला जायचं तर भोसरी मतदारसंघात जायचं, मला जायचं तर चिखलीला राहायला जायचं, मला जायचं तर जाधववाडीत राहायला जायचं, मला जायचं तर कुदळवाडीत राहायला जायचं, असं वाटलं पाहिजे लोकांना. कारण तशा प्रकारचं वातावरण तिथं असलं पाहिजे. तिथं राहायला जात असताना सगळ्या सुविधा तर मिळत आहेत आपल्याला भोसरीमध्ये, पण आपण सुरक्षित पण आहे, आपण सुरक्षित पण वाटलं पाहिजे. आवाज त्या ठिकाणी रोडवरनं जाताना जर तुम्ही माहिती आहे, रोडवरनं जाताना जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. ती कारवाईच्या काही क्लिप बाहेर आल्या, तुम्ही बघा त्या कारवाईच्या क्लिपमध्ये तुम्हाला दिसेल पाडताना कशा प्रकारचं चित्र आहे तिथं. लोक रस्त्याने जाताना, विद्यार्थिनी शाळेतनं जाताना, माझ्या माता भगिनी मार्केटला जाताना काय त्यांना भीती वाटत असेल हो तिथं. पण हे 30 वर्षापूर्वीपासून घडत आलं आहे आणि तुम्ही 10 वर्ष आमदार आहात त्याच्या आधी, तर 10 वर्षात या गोष्टी घडल्या नाहीत आणि अचानक अशा घडल्या असं पण चर्चा आहे. 2020ला मी सांगितलं तुम्हाला, पहिल्यांदा मी त्यांना नोटीस पाठवलं होतं. आयुक्त साहेब राजेश जाधव साहेब होते 2020ला. त्याच्यानंतर त्यांनी कुठली कारवाई केली नाही. त्याच्यानंतर परत आम्ही याच्या संदर्भामध्ये फायर किट, म्हणजे फायर किट तर तसं कॉर्पोरेशन किंवा कुठलीही शासकीय संस्था ही ती वास्तू जर अधिकृत असेल तरच फायर किटची NOC देते, बरोबर आहे ना. पण त्या ठिकाणी आम्ही असं ठरवलं इथं वारंवार लागणाऱ्या ज्या काही आग लागतात किंवा बाकीची काही घटना घडत आहेत ज्याच्यामुळे आजूबाजूचे नागरिक हे होत आहेत, तर त्या नागरिकांसाठी आपण एक काम करूया. त्यांनी फक्त फायर किट आहे ना, जे आपण अधिकृत बिल्डिंगमध्ये होते फायर किट बसवण्यासाठी सुद्धा त्यांनी पुढं आलं आपण त्यांना सांगू तुम्ही फक्त फायर किट बसवून घ्या. कारण ज्यावेळेस आग भीषण प्रमाणात लागते त्यावेळेस आतमध्ये जाण्यासाठी हे जाऊ शकत नाही, ॲम्ब्युलन्स पण नाही आणि अग्निशमनची गाडी पण जाऊ शकत नाही. मग अशा टायमाला आपण काय करू, सुरक्षेच्या दृष्टीने कमीत कमी एवढं तरी आव्हान करू. त्यात सुद्धा कोणी पुढं नाही आलं. कारण त्यात पुढं आले असते तर खरा आकडा आला असता समोर. किती मालमत्ता, किती स्क्वेअर फूट वापरतात, किती लोकांना इथं अशा चुकीच्या प्रकारचा व्यवसाय झाला, त्यामुळे ते पुढं आलेच नाहीत. आम्ही प्रयत्न केले. आम्ही कुदळवाडीच्या संदर्भामध्ये अजूनसुद्धा तेवढेच हे आहोत, म्हणजे सावध आहोत. आम्ही या सगळ्या ॲक्टिव्हिटीवर लक्ष देऊन आहोत की यांनी परत एकदा तिथं जर असं काय केलं तर आम्ही परत एकदा त्याच्यावर कारवाई करणार. कुदळवाडीमध्ये मागच्या 30 वर्षापासून हळूहळू 1997पासून आता हे
काही उत्तरं तुमचे जे प्रश्न आहेत काही त्याला राजकीय उत्तर द्यायचे म्हणजे राजकीय उत्तर द्यावं लागेल. तर मी तुमच्याशी राजकीय उत्तर देणार किंवा राजकीय बोलण्यासाठी नाही आलेलो. मी वास्तव लोकांपर्यंत गेलं पाहिजे, खरं काय घडलं आणि का केली कारवाई. घराच्या बाहेर आपल्याला जाता आलं असतं का, आपल्या मुली सुरक्षित राहिल्या असत्या का, किती गुन्हेगार तिथं होते, किती लोकांना किती गुन्हेगारी ॲक्टिव्हिटी तिथं व्हायच्या, किती प्रकारच्या लोक तिथं आश्रयाला यायचे, कोणत्या प्रकारची लोक आश्रयाला यायची तिथं, आणि आश्रयाला आल्यानंतर इथं आश्रय देणारे लोक कोण होते, हे सगळं लोकांनी डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. ठीक आहे, काही लोकांचं म्हणजे मी त्याचं समर्थन केलंच नाही, माझ्या स्थानिक भूमिपुत्रांचं किंवा लघु उद्योजकांचं त्यांचं समर्थनच केलेलं आहे मी कारवाईचं. पण तुम्ही बघा, ज्या लोक टॅक्स भरतायत, लघु उद्योजक टॅक्स भरतायत, जे लघु उद्योजक मला आठवड्यातनं 3 वेळा फोन करतायत की आमच्या इथं लाईटचा फॉल्ट झाला आहे, लाईट बंद आहे, आमच्या मशीन बंद आहेत, आमच्या ऑर्डर थांबल्यात, सगळं थांबल्यात. तेच लघु उद्योजकांना मी कायम त्यांच्या प्रश्नासाठी पुढे जात होतो. त्यांच्या शास्तीकर माफ करण्यासाठी देवेंद्र भाऊ आणि मी स्वतः देवेंद्र भाऊ म्हणले बरोबर आहे, ते सगळ्यात आपल्याला लघु उद्योग टिकला पाहिजे, त्यांचं पण शास्तीकर याच्यामध्ये नाव घ्या. जे तर म्हणजे महापालिकेने ठराव पाठवलं त्याचं नाव पण नव्हतं, पण शास्तीकरामध्ये आम्ही राज्याकडनं त्याचं नाव पण समावेश केला लघु उद्योगांना. जे लोक प्रामाणिकपणे MSEBीचे सगळे मीटरचे बिल भरतायत, पाण्याचं बिल महापालिकेचं भरतायत, सगळे टॅक्स भरतायत, अशा लोकांची संख्या आणि अनधिकृतपणे या सगळ्या सुविधांचा उपयोग घेणारे लोकांची संख्या पाहिली तर 80% ते असतील, 20% फक्त कर भरणारे. आता जर या सगळ्याकडे बघितलं तर तिथलं एक प्रकारचं 2-3 लाख लोकांचा रोजगार थांबला गेला, त्याच्यानंतर महापालिकेचा महसूल पण बुडाला गेला, असे पण आरोप होत आहेत. तर ह्याच्याकडं तुम्ही कसं बघता? कारण की तुम्ही जर म्हणताय की 20%, मी लिटरली तिथं गेल्यानंतर दिसलं की काही लोक म्हणतात की आम्ही GST भरत होतो, पाणी बिल भरत होतो, अशी पण लोक आहेत. आणि काही लोक म्हणतात की आमची जमीन अनधिकृत आहे, माहिती आहे, एका क्षणात तुम्ही सांगितलं आणि उद्ध्वस्त केलं, काही वेळ द्यायला पाहिजे होता. नेमकं या सगळ्या आरोपांकडे कसं बघता? 2020ला ऑर्डर जर पहिलं नोटीस आला असेल तर आता किती चाललं आपलं? 25. 5 वर्षामध्ये जमलं असतं का त्यांना टेकन फॉर ग्रँटेड घेतलं की काही करूच नाही शकत? त्यांनी असंच घेतलं. त्यांनी काय केलं, 30 तारखेला ज्यावेळेस त्यांना महापालिका पूर्ण यंत्रणा घेऊन आली त्यावेळेस त्यांनी जो विरोध केला चुकीच्या पद्धतीनं आणि त्याला एक वेगळं वळण दिलं, त्याच्यावर त्यांचा महापालिका किंवा प्रशासन तिथं निघून गेलं. पण 7 दिवसाची मुदत दिली. त्यांना वाटलं हे नेहमीप्रमाणेच करतायत, आपल्याला काय आपण कोर्टात टाकून देऊ, कोर्टातून आपल्याला स्टे मिळेल, आणि कोर्ट चुकीच्या गोष्टीला स्टे देऊ शकत नाही हे त्यांनी विसरले. त्यामुळे त्यांचा जो गैरसमज होता की आपल्याला नेहमीप्रमाणे हे नोटीस देणार आणि आपल्याला हे करणार ते करणार, त्याच्यामुळं त्यांचा एक तो गैरसमज होता. त्यामुळे ही कारवाई त्या ठिकाणी झाली. आपल्याला जे तुमच्या 2-2.5 लाख 2-2.5 लाख बेरोजगार म्हणतात ना, तर मी 2-2.5 लाख बेरोजगारांच्या संदर्भात एवढंच सांगेल की जे लोक म्हणतात 2-2.5 लाख लोक बेरोजगार झालेत किंवा लाखभर लोक बेरोजगार झालेत, तर ते लाखभर लोकांची नावं आणि लाखभर लोकांचे आधार कार्ड. आता 1 लाख लोक जर काम करत असतील एका टायमाला तिथं आणि तुम्ही विचार करा, ज्या वेळेस 1 लाख लोक कामं करत असतील आणि त्या ठिकाणी जर एखादा आगीचा स्फोट झाला आणि एखादी घटना घडली, त्यात जर काही कॅज्युअलिटी झाली तर त्याला जबाबदार कोणाला जाणार? प्रशासन आणि लोकप्रतिनिधी. बरोबर. पहिली गोष्ट, 1 लाख लोक तिथे नव्हती, तर होती तर ती सगळी अनधिकृतपणे राहत होती. लघु उद्योजकांमध्ये काम करणारी लोक हे मान्य करू शकतो मी, स्थानिक लोकांचे ते मान्य करू शकतो. स्थानिक लोकांच्या खोल्यांमध्ये भाडेकरू म्हणून राहणारी लोक किंवा तिथं अनधिकृतपणे हे जे भंगारचे व्यवसाय चालू होते, भंगारची काही गोदाम होती, त्याच्यामध्ये राहणारे कामगार कोण होते? बरं चला, 1 लाख लोक तिथे आहेत असं समजा, मग त्या परिसरामध्ये जे मतदान आहे कमीत कमी 50,000 तर मतदार संख्या पाहिजे ना. ह्या लोकांनी जर जे लोक म्हणतायत इथं 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख लोक म्हणजे त्या लोकांच्या नोकरी, त्या 2 लाख लोकांची नावं, महेश लांडगेचा हा व्यवसाय, या व्यवसायामध्ये एवढी लोक काम करत होती, त्या लोकांचे आधार कार्ड तिथंच तुम्हाला सगळे सापडतील. हे जे बांगलादेश रोहिंगे आहेत ना, जे मी म्हणतोय बाहेरून राहिलेत, हे याचा आकडा तेच लोक सांगता येते जे तिथनं पळून गेले.
जे तिथनं पळून गेले या कारवाईनंतर. आता या कुदळवाडीसारखी कारवाई तळवडेवरच्या इथं होणार का, हा एक प्रश्न विचारला जातो. आणि तुम्ही जे म्हणताय की ते तिथनं पळून गेलेत, तर ते नेमके कुठे गेलेत? कारण की आता अशी चर्चा आहे की चाकण एरियामध्ये अचानक जमिनीचा भाव वाढला आणि खेड तालुक्यातल्या चाकणमध्ये तिथं ते सगळेजण जाऊ लागलेत आणि तिथं आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायती भंगारांना जागाच द्यायला नकार म्हणतात. ह्या सगळ्याकडे कशा देतील तुम्ही मला सांगा. पहिलं तळवडेचं सांगतो. तळवडे हा रेड झोनमध्ये आहे एरिया. रेड झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांना माहिती की रेड झोन कधी आला, रेड झोन कुणाच्या काळात आला, रेड झोन झाला त्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून कोण होतं, रेड झोन झाला त्यावेळेस आपली परिस्थिती म्हणजे मी महेश लांडगे म्हणून काय माझं स्वतःचं काम होतं किंवा तिथल्या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. तर रेड झोनमध्ये नागरिकांची दिशाभूल करायचं काम चाललं आहे. मी आज तुम्हाला सांगतो, रेड झोनमधल्या नागरिकांनी फायर किटच्या संदर्भामधली भूमिका घेतलेली आहे. मध्यंतरी एक घटना अपघात झाला होता तिथं. मला वाटतं 16 लोक एकाच ठिकाणी त्या आग लागली होती, त्याच्यामध्ये आपल्या प्राणाला मुकली होती. 16 लोक, फार भयानक भीषण आग होती. त्यावेळेस पण या काही असं जे ते प्रश्न तुम्ही म्हणताय त्या लोकांनी त्यावेळेस पण प्रशासन काय करतं, प्रशासनाने काय केलं. मी प्रशासनाला या तळवड्याच्या कारवाई संदर्भात नंतर म्हणजे जाता जशी कुदळवाडी झाली त्याच्यानंतर काही लोकांनी त्या ठिकाणी जाऊन तुमच्या पण मी त्यानंतर प्रशासनाला भेटलो. प्रशासनाला सांगितलं या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी मी मराठा चेंबरबरोबर मिटिंग घेतली. त्या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की तसं काय भिण्याचं कारण नाही. ही जी कारवाई आहे आता तुम्ही सांगा ना, अनधिकृत बांधकामं वाचवण्याचा प्रयत्न करणारा मीच महेश लांडगे आहे. बरं, म्हणजे जे लोक अर्धा गुंठा एक गुंठा घेऊन राहतात, रेड झोनमध्ये राहतात, त्यांचा शास्तीकर माफ करणारा सुद्धा मीच आहे. ही सगळी ताकद मला आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र भाऊंनीच दिली. देवेंद्र भाऊंनीच ठरवलं की या शहराचा पूर्ण शास्तीकर माफ करायचा. रेड झोनमधला असू द्या, प्राधिकरणातला असू द्या, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या एरियातला असू द्या, ग्रीन झोनमधला असू द्या, सगळ्या अनधिकृत बांधकामावरचा शास्तीकर माफ कुणी केला? देवेंद्र भाऊंनी केला. मी प्रयत्न केला त्याच्यासाठी. मी त्या ठिकाणी सारखं विधानसभेत बोललो आहे. आणि आजसुद्धा आमची भूमिका तीच आहे. अर्धा एक गुंठा वाल्या लोकांवर कारवाई होणार नाही, तळवड्यातल्या लोकांवर कारवाई होणार नाही, अजिबात होणार नाही. त्यांचे शॉप त्यांनी फक्त काय म्हणतो ते फायर किट लावून घेणं गरजेचं आहे. कुदळवाडीमध्ये कारवाई करण्याचं भूमिका ही आमची फार वेगळी आहे. मी तुम्हाला सांगितलं, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून तुम्ही माहिती घ्या. अनेक वेळा या ठिकाणी येऊन गेल्यात आणि अनेक वेळा या ठिकाणी तपास यंत्रणा येऊन वेगवेगळ्या लोकांचे तपाससुद्धा करून गेलेत. म्हणजे न्यूजच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून यासीन भटकळचा सुद्धा तिथं वावर होता. अनेक लोकांचे ते कुदळवाडीशी संपर्क आहेत. हे सगळं आहे. आता काही सुरक्षा यंत्रणा थोडीच आपल्याला सांगणार आहे उघड. शेवटी काही गोष्टी त्यांना हे कॉन्फिडेन्शियल ठेवावं लागतात. त्यामुळे त्या ज्या घटना आहेत ते कुदळवाडी ही आमच्या दृष्टीनं भविष्यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा या परिसरासाठी अत्यंत घातक ठरली असते. म्हणून ती कारवाई तळवड्याच्या लोकांना बिलकुल घाबरायची गरज नाही. दुसरी गोष्ट, या लोकांना कुदळवाडीतल्या लोकांना कारवाई केल्यानंतर तुम्ही जर म्हटलं की आजूबाजूच्या ग्रामपंचायतींनी त्या ठिकाणी ठराव केलेत, ते ठराव जर ही जर लोक चांगली असती, ही कुदळवाडीतली भंगारची लोक जी दुकानं आम्ही काढली असती, समजा इथला चांगला व्यवसाय आहे असं समजा की तिथं अनेक चांगले व्यवसाय आहेत, म्हणजे जे भंगारचे व्यवसाय तिथून आम्ही काढल्यामुळं आमचं नुकसान झालं. महापालिकेला रेव्हेन्यू नाही मिळाला, हे रेव्हेन्यू बुडला, हे बुडला तेवढं. बरं, हाच रेव्हेन्यू त्या ग्रामपंचायतीला मिळणार ना. ग्रामपंचायत का ना म्हणते? त्यांना मुळात ही माहिती आहे की या ठिकाणी राहणारी लोक कोण आहेत, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज काय आहेत, ही कशाप्रकारे एकत्र होतात, ही कशाप्रकारे त्या ठिकाणी आपली स्वतःची दहशत तयार करतात, कशाप्रकारे भीतीचं वातावरण तयार होतं, कशा प्रकारची असुरक्षितता आपल्या मनात निर्माण होते. त्यामुळे या आजूबाजूच्या सगळ्या गावांनी ठराव केलेत, ग्रामपंचायतींनी ठराव केलेत. ते काय आम्ही सांगितले थोडी ठराव करायला. जर रेव्हेन्यू मिळणार असेल ग्रामपंचायतीला तर जर ग्रामपंचायत नाही म्हणणार थोडीच, पण ग्रामपंचायत सगळ्यात मी ज्या ग्रामपंचायतीने निर्णय केला ना त्या ग्रामपंचायतीचं कौतुक करतो मी. ते लोक रेव्हेन्यूचा विचार करत नाही, ते माझ्या त्या ग्रामपंचायतीची लोक, त्या ग्रामपंचायतीचा सरपंच, त्या ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य त्या गावातल्या लोकांच्या सुरक्षेचा विचार करतात, त्या गावातल्या माता भगिनींच्या सुरक्षेचा विचार करतात. म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. हा निर्णय जो मी घेतला ना हा योग्य कसा आहे ते हे आजूबाजूची गाववाल्यांचे ठराव सांगतील तुम्हाला. त्यामुळं हा निर्णय
त्या लोकांनी घेतला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी, त्यांच्यानंतर आता तुमची जी इमेज बनत चालली आहे की बुलडोझर दादा, आणि अशा लोकांविरोधात नेहमी तुम्ही असाच आवाज उठवत राहणार आहात की आता ही कुठं जात आहेत, काय करतायत, त्याच्याकडे लक्ष द्या. मला त्यांनी काय नाव ठेवायचं ठेवू द्या. ज्या ठिकाणी राष्ट्राच्या देशाच्या विरोधातल्या कारवाया होणाऱ्या जर एरिया तयार होत असेल, त्या ठिकाणी जर अशा प्रकारच्या आपल्याला जर माहिती मिळत असेल, तर या भारताचा नागरिक म्हणून मला त्यांनी काही नाव ठेवू द्या, काही पण, मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. अशा कारवाया जर परिस्थितीचं वातावरण पिंपरी चिंचवड शहरामध्ये कुठेही दिसलं तर आम्ही अशीच कारवाई करणार. त्याच्यात आम्ही मागं सरणार नाही. आम्हाला देवेंद्र भाऊंनी स्पष्ट सांगितलं आहे, आपल्यासाठी राष्ट्रप्रथम, राष्ट्राचे सुरक्षा प्रथम, आणि राष्ट्रप्रथम जर असेल तर राष्ट्रातल्या नागरिकांचं संरक्षण करणं सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मला वाटतं. आता हे जर असेल तर खरंच ते रोहिंगे किंवा बांगलादेशी हे डायरेक्ट पकडून का देत नाही आपण, मग जर राष्ट्रप्रथम आहे तर? आत्ता त्यांचं आपण आतापर्यंत 42 एक काहीतरी पकडलेले आहेत पूर्ण शहरामध्ये, अजून सुद्धा भेटतील साहेब. काही लोकांनी, आता बऱ्याचशा लोकांचा स्वार्थ राजकीय असतो की त्यांना आपण शिफारसपत्र देणं, त्याच्यावर त्यांची नोंद करून घेणं, त्यांचं मतदान लावून घेणं, याच्यामागे त्यांचा स्वार्थ काय की मला निवडणुकीला निवडून यायचं आहे, मला निवडणुकीला निवडून यायचे म्हणून त्यांची नावं लावली काही लोकांनी. पण माझा राजकारणात जरी मी असलो तरी माझा स्वार्थ हा आहे की माझ्या परिसरातला नागरिक, माझा राष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे. त्यामुळं मी या लोकांना, ज्या लोकांना तुम्ही म्हणताय पकडा, आता मी तुम्हाला साधारण तुमच्या अगोदरच्याच प्रश्नाचं उत्तर दिलं. जर त्या ठिकाणी 1, 1.5, 2 लाख काय ते जे म्हणतात बेरोजगार झाले, त्यांची नावं घ्या ना, तुम्ही नावच घ्या. त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, हायकोर्टामध्ये जेवढ्या लोकांनी 90, 95, 96, 99 लोकांनी, काही 100 लोकांनी ज्या पिटिशन दाखल केलं, त्यांची नावं घ्या ना. त्या नावांमध्ये तुमच्या लक्षात येईल की बाबा त्या पिटिशनमधले 95% लोक तीच आहेत ज्यांनी त्या विशिष्ट धर्माची आहेत. का आमच्या लोकांना काय वाटत नव्हतं का तिथं? याच लोकांनी का पिटिशन दाखल केलं? यांना स्वतःला माहिती होतं की आपण अनधिकृत आहोत. आणि आपल्या जर एखाद्या वेळेस जर आपल्या इथल्या पोलिसांनी जर चौकशी, म्हणजे तसे पत्र दिले, ते पत्र लिहिलं, तुमची माहिती द्या शॉपमधली, याची त्याची, किती लोक कामाला, कुणीच दिली नाही. म्हणजे एका आधारावर पोलिसांनी त्यांच्याकडे माहिती मागली कायद्याच्या आधारावर. मला वाटतं 188 काय नोटीस असतं, 188 काय 138 काय मला सांगता येतं ना, ते 188चं काय नोटीस असतं. त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक शॉपमधल्या कामगारांची मागणी केली, प्रत्येक भाडेकरांची मागणी मागितली, घरमालकांनी दिली. कंपनी मालकांना द्यायला काय गरज होती, का अडचणीत होती? कंपनी म्हणजे कोणती? स्क्रॅपवाले. लघुउद्योजकांनी दिली, स्क्रॅपवाले का देत नव्हते? याचा अर्थ तिथं काम करणारी जी लोकं होती ना, ही पूर्णपणे बाहेरून आलेली आणि गुप्तपणे राहत होती. जर ही कारवाई आज आम्ही नसती केली तर कदाचित अजून 2 वर्षांनी तुम्ही आम्हाला सगळ्यांनी, तिथल्या लोकांनी म्हणले असते, यांच्यामुळं जिल्हा असुरक्षित झाला आणि त्या लोकप्रतिनिधींनी यांना बळ दिलं. आता याकडं 2 अँगलनं आत्ता तुमच्यावर प्रत्यक्षपणे आरोप होत आहेत. एकतर म्हणजे निवडणुकीत त्या एरियामधून मतदान नाही झालं, हे सर्रास बोललं जातं आहे, म्हणून तुम्ही अशी एक कारवाई केली. आणि दुसरं म्हणजे या जागेचं आणि बिल्डरांशी संलग्न, अशा दृष्टिकोनातून 2 आरोप तुमच्याकडे केले जातात. ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? चांगलं काम करताना थोडेसे आरोप होतातच. त्याला काय, निस्वार्थीपणे ज्यावेळेस माणूस काम करतो ना, त्यावेळेस त्याला आरोप होतात. कोणी पण असू द्या. देवेंद्र एवढं निस्वार्थी काम करतात, त्यांना किती आरोपांना सामोरं जावं लागले. अनेक लोक आहेत इथून मागची सुद्धा, त्यांना ज्यावेळेस चांगलं काम करतं त्यावेळेस त्याला आरोपाला सामोरं जावं. तुम्हाला मी मतदानाचा तुम्ही उल्लेख केला, तर प्रभाग क्रमांक 1 आणि 2 असे 2 प्रभाग येतात. त्याच्यामध्ये त्या प्रभागामध्ये मी 7,000 पुढं आहे. किती? 7,000 पुढं. आणि एकच रूम अशी की तिथं मी थोडासा माग आहे. पण ऑल ओव्हर त्या 2 प्रभागात पाहिलं तर मी 7,000 पुढं आहे. आणि मला जर ते राजकीय हेतूने जर करायचं असतं, ते मतदान नाही झालं किंवा मी राजकीय हेतून नाही केलेलं आहे. माझा उद्देश इतका प्रामाणिक आणि शुद्ध आहे की मला आजूबाजूचा परिसर, माझं शहर, माझा जिल्हा सुरक्षित ठेवायचा आहे. मी सारखं त्या गोष्टी सुरक्षित का म्हणतो? कारण तिथं तपास यंत्रणा, राष्ट्रीय तपास यंत्रणा त्या ठिकाणी येऊन तपास करून गेल्यात काही लोकांच्या.
आणि अशा प्रकारचे आम्हालाही काही आमच्या पण कानावर काय येत आहे. उद्या जर तिथं अशी जर एखादी घटना घडली आणि एखादी कारवाई आतंकवाद्यांनी केली तर तो इतका कंजेस्टेड एरिया आहे, एकदम असं चिकटून आहे, काय घडेल सांगता येते नाही. आतमध्ये तुम्ही सांगा, आग लागल्यानंतर फायरची गाडीच जात नव्हती. 4 दिवस 3-4 दिवस आग चालू होती. आजूबाजूच्या सोसायटीच्या लोकांना 4 दिवस म्हणजे त्या धूर आणि नाकातनं सगळं काळच येतं. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी जर अशा आतंकवादी कारवाई झाल्या, अशा प्रकारची तर एखादी दंगल झाली आणि त्यांच्या डोक्यात असेल उद्या दंगल करायचं काय, समजा उद्या आता त्यांनी 30 तारखेला जो रस्ता रोको केला त्यावेळेस त्यांनी ते मॉब सायकोलॉजी म्हणजे एक प्रकारची ताकद दाखवायचा प्रयत्न केला. मग असं जर घटना घडली तर त्यावेळेस काय करायचं आपण. बघा, म्हातारे मेल्याचं दुःख नव्हतं, काळच सोसायला नाही पाहिजे. आपण योग्य वेळेस निर्णय घेतला आणि ते जर वेगळ्या वेळेसच ते जर थांबवलं तर ते वाढत नाही. आणि तेच काम मी केलेलं आहे. तुम्ही पहिल्यांदा उल्लेख केलात की भोसरी विधानसभा क्षेत्रात ज्यावेळी घटना घडतील त्याच्या अगेन्स्ट तुम्ही आवाज उठवणार. आता असं म्हटलं जातं ते आजूबाजूच्या ग्रामपंचायतीनं पण ठराव नाही, पण पलीकडं खेड तालुक्यामध्ये चाकणच्या इथं गेले तर तुम्ही म्हणजे पोलीस प्रशासनाला या पूर्ण रोहिंग्या किंवा बांगलादेशी जर असतील तर त्यांच्याकडं कायम लक्ष ठेवा अशा पद्धतीनं काही किंवा देवेंद्र फडणवीसांकडे मागणी केली का? त्या दिलेल्या आहेत, ऑलरेडी ऑर्डर दिलेल्या आहेत. मागणी करायची तर मी मागणी केलीच आहे, पण तरी पण ते त्यांच्या माझ्यापेक्षा जास्त त्यांना काळजी आहे की आपल्या महाराष्ट्रात सुरक्षित राहायला पाहिजे. ज्यावेळेस पंतप्रधान गृहमंत्री ज्यावेळेस राष्ट्र सुरक्षेसाठी काम करतात त्यावेळेस आमचे देवेंद्र भाऊसुद्धा माझं राज्य सुरक्षित राहण्यासाठी काम करतात. आणि ते या यंत्रणाच्या माध्यमातून ते पण त्यांनी सगळ्यांना सांगून ठेवले गृहमंत्रालयाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या कारवाया केल्या पाहिजेत. तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला त्यातलं उत्तर राहिलं बिल्डरांच्या संदर्भात. व्यवसाय करायचा झाला तर आजूबाजूच्या बाजूला भरपूर गावं आहेत, भरपूर ठिकाणी आहेत. मी परत तेच म्हणतो, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं प्रश्न हाच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. जर या लोकांच्या जाण्यानं जर तिथलं नुकसान झालं होत असेल किंवा तिथे जर व्यवसाय करायचा असेल, ही लोकं तिकडं बाहेर गेले त्याने ह्या लोकांच्या हे लोक जसे बाहेरच्या गावात जाऊन व्यवसाय करायला बघतात तसं मी पण जाऊन करू शकतो ना व्यवसाय. आजूबाजूला नदीच्या पलीकडे जाऊन मला व्यवसाय करायला भरपूर जागा आहेत, भरपूर ठिकाणी मी व्यवसाय करू शकतो किंवा बाकीचे बिल्डर्स भरपूर ठिकाणी व्यवसाय करतील. या लोकांना काढल्यानंतर जर हे चांगली लोक आहेत, ही जर चांगला धंदा करणारे लोक आहेत तर मग ह्यांना त्या ग्रामपंचायतीने आमच्या इथं धंदा करायचा नाही असं का पत्र दिलं लक्षात घ्या. एकंदरीत एक वेगळा या कारवाईला वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचे लोक काही जण काम करतात. माझं त्या लोकांना पण आव्हान राहणार आहे, तुम्ही मनात स्वार्थ ठेवू नका राजकीय. तुम्ही मनात स्वार्थ ठेवा कुठला, राष्ट्रहिताचा ठेवा, आपल्या परिसरातल्या नागरिकांचा ठेवा. आज तुम्हाला राजकारणात स्वार्थ साधायचा आहे, मोठं व्हायचं आहे, अजून कुठल्या पदावर जायचं आहे म्हणून या लोकांना तुम्ही पाठीशी घालवू नका. आज मी जे बोलतोय कदाचित ह्या बोलण्यामुळं तुम्हाला आज राग येईल, पण उद्या तुम्हाला हीच गोष्ट खरी पटलेली वाटेल. कारण उद्या याच मी जे बोलतोय ह्या घटना उद्या घडल्या असत्या. आज मी जी कारवाई केली, देवेंद्र भाऊंनी जी कारवाई केली, शासनाने प्रशासनाने जी कारवाई केली ती योग्यच आहे, त्याचं मी समर्थनच करतो. मग माझ्यावर काही पण आरोप झाले तर मी तिकडे लक्ष देत नाही. हे समर्थन करत असताना मी हे सुद्धा मानतो की त्या भूमिपुत्रांवर आणि लघुउद्योजकांवर कारवाई व्हायला नव्हती पाहिजे, त्याचं मी समर्थन करत नाही. ते कारवाई का झाली याचं उत्तर मी पहिल्या प्रश्नात दिलं. बरोबर, काय कारवाई झाली, हे 100-125 लोक जर तिकडे कोर्टात गेले नसते, कोर्टाने जर त्या प्रकारच्या पहिले 30 तारखेला ज्यांनी जर ते रोडची कारवाई रोडमधल्या आरक्षणामधली कारवाई करायला मोकळं दिलं असते आणि जी ताकद मॉब सायकल त्यांनी तिथं तयार केली, आम्ही सगळे अमुक बाहेरून लोक बोलवली, रस्ता रोको केला, दुसऱ्या दिवशी परत भडक भाषणं केली, हे जर केलं नसतं, कोर्टात गेले नसते तर कदाचित हे सगळे भंगारवाले निघून गेले असते. जे आमचा उद्देश होतो साध्य झाला असता, रस्ते मोकळे झाले असते, भंगारवाले निघून गेले असते आणि स्थानिक भूमिपुत्र आणि लघुउद्योजक राहिले असते. ह्या सगळ्या याच्यामध्ये सगळं पाप ह्या मुस्लिम लोकांचं यांनी जायलाच नव्हतं पाहिजे ना. आता मुलाखतीच्या शेवटाकडे येताना मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, जो तुम्ही आत्ता वारंवार मांडताय की लघुउद्योजक आणि भूमिपुत्रांना तुम्ही आज या मुलाखतीतून काय सांगू इच्छिता की कशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात किंवा काय ठाम आश्वासनं किंवा विश्वास देऊ शकता. महापालिकेच्या माध्यमातून मी
किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून मी स्थानिक भूमिपुत्रांना आणि तिथल्या लघु उद्योजकांना एवढं आश्वासित नक्की करतो, विश्वास ठेवा. तुमच्या ज्या पण काही लघु उद्योजकांचं पुनर्वसन करायचे ते ऑथोराईज करण्यासाठी, अधिकृत करण्यासाठी महापालिकेकडनं एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मी काम चालू करतो आणि महापालिका त्या प्रकारचं मला किंवा याला सगळ्यांना प्रतिसाद पण देईल. दुसरी गोष्ट, समाविष्ट गावांच्या लोकांना म्हणजे समाविष्ट गावांमधले जे आमचे स्थानिक भूमिपुत्र त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय झाला त्या लोकांनासुद्धा मी त्या निमित्ताने हे सांगेल की आपल्या एरियामध्ये जास्तीत जास्त आणि चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट होईल, राहणीमान आपल्या सगळ्यांचं उंचावलं, सुरक्षित राहील. त्याचबरोबर आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना चांगले व्यवसाय त्या ठिकाणी निर्माण करता येतील. याच्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न महेश लांडगे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आणि पूर्ण महायुती सरकार करेल. हा पूर्ण कुदळवाडीच्या विषयावर आज सविस्तरपणे आज आमदार महेशदादा लांडगे यांची भूमिका आणि त्यांच्याशी गप्पा मारता आल्या, चर्चा करता आली. दादा खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला या विषयासाठी वेळ दिलीत त्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम.